हॅलो ऑल, तर आम्ही चाललेलो आहे इंद्रायणी नगरमध्ये. कुठे चाललोय? अरे का कशात बसणार आहेत वरद विराट? ट्रेनमध्ये. ये वर्दू, ट्रेन मध्ये बसायचं यस और नो? विराट कशात बसायचं? विरटू तुम्ही बघू शकता तिघे पण ट्रेनमध्ये बसले. ट्रेनचं तिकीट 300 रुपये होतं. असं पद्धतीने आम्ही एन्जॉय केलं ट्रेनमध्ये. ट्रेनमध्ये बसल्यानंतर मला अजून गेम आणि चला आपण आणि ते बलून्सचं गेम असतो तो खेळताना लहानपणाची आठवण झाली. म्हणजे यात्रेमध्ये आपण ते रिंग टाकले वगैरे तसा सगळा प्रकार होता. पॅरेंट्स आले होते, छोटे छोटे बच्चे असतात ते बघू शकतात. ते सगळे मुलं पण बघत होते, शिकत होते आणि खूप सारे पॅरेंट्स आले होते. म्हणजे शक्यतो लहान मुलांना घेऊन आले होते. लवकर आल्यामुळे तिथे गर्दी पण त्याच्यानंतर छान वाटत होतं. लाईटिंग होतं, मोठं ग्राउंड होतं, आजूबाजूला लाईट पाळणे चालू होते. रात्री माणसं करत होते. नंतर वरदूला आमच्या ते बाईक दिसली, निघालेलो आम्हाला बाईक करण्याच्या. वरदला बाईक त्याला आम्ही तिथे घेऊन गेलो. बाईकवर बसलं, त्याच्या पप्पांनी त्याला बाईकवर बसतो घाबरत होता. विराट आपल्या हाताची घडी घालून चालत होता बाईकवर. विराट नाही बसायला बसायचं कारण त्याचा मूड नव्हता. नाही मम्मा मला नाही बसायचं. तेव्हा तो घरी आल्यावर चांगलं सामान का नाही बसलं. तोच म्हटला त्यालाच बसव. घरी आला नाही बसवलं, मला नाही बसवलं, तुम्ही घेऊन आलाच बसवलं. जग बसवायचं चालू होतं त्याचं. नंतर वरदनी छान खुश होता कारण त्याला खूप मजा वाटली. त्या बाईकवर पूर्ण तो एकटाच होता. त्याला सगळ्याच्या बाईक्स होता, तो एकटाच बसला. नंतर परत निघालो तर त्यांना बलून्स तर काय मुलांना आवडत नाही. हा घेऊ का तो काय घेतले बलून्स. आम्हाला वाटलं असेल 50 टाकला, त्याने 20-20 रुपयाला दिले. मग ते बलून्स घेतल्यानंतर आम्ही रिटर्न घरी घेतल्यानंतर मग आम्ही अशा प्रकारे रिटर्न घरी निघालो. आमची संध्याकाळी माझे व्हिडिओ तुम्हाला माझे व्हिडिओज माझ्या चॅनलला सबस्क्राईब, माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्यू.